सध्या मी माढा शहरामध्ये आहे. शक्तीपीठ महामार्गाचे नवीन बदल केल्यानंतर आमदार अभिजित आबा पाटील यांनी अतोनात प्रयत्न केले होते. त्यांनी विधानसभेत सुद्धा हा मुद्दा मांडला होता की शक्तीपीठ महामार्गामध्ये बदल करून तो महामार्ग माढा तालुक्यातून जावा. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यावर चर्चा केली व मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे की हा शक्तीपीठ महामार्ग जो की 4 तीर्थक्षेत्र आणि 5 औद्योगिक वसाहतीमधून जाणार आहे आणि तो माढा शहरातून जाणार आहे. तर आपण माढा शहरांच्या नागरिकांमधून याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊयात. कसं वाटतंय तुम्हाला शक्तीपीठ महामार्ग माढ्यातून चाललाय? शक्तीपीठाचं पहिल्यांदा तर मी स्वागत करतो मुख्यमंत्र्यांच्या जो निर्णयाचा, आणि त्यासाठी जो हातभार लावलेला होता आमचे माढ्याचे लोकप्रिय आमदार अभिजित आबा पाटील यांनी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचे ज्या दोघांनी जे प्रयत्न केला त्या प्रयत्नातून निश्चितच त्यांना यश आलं आहे. आणि तो आमच्या माढेकरांसाठी, माढा तालुकावासियांसाठी फार मोठी आमची आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या माध्यमातून, शक्तीपीठाच्या माध्यमातून आज जो शेतकरी वर्ग असू द्या किंवा व्यापारी वर्ग असू द्या, आज जेणेकरून दळणवळणाची साधनं वाढतील आणि जेणेकरून जो आज आम्हाला एक पर्यटन स्थळाचं हा एक मार्ग खुला झालेला आहे, त्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबाचं, आमचे पहिल्यांदा अभिजित आबा आमदार यांचं आणि पालकमंत्री गोरे साहेबांचं खूप खूप आभार मानतो. आणि निश्चितच या आमच्या जो आजपर्यंतचा माढ्याचा पूर्व भाग जो आहे हा कायम म्हणजे मागास राहिलेला आहे, तो आज ह्या मुख्यमंत्र्यांच्या आणि आबांच्या या प्रयत्नातून हा जो मार्ग जो तयार झालेला आहे त्याच्यात निश्चितच विकासाला गती आलेली आहे. आणि निश्चितच इथून पुढे भविष्यात आमच्या ग्रामीण भागामध्ये निश्चितच मोठे मोठे उद्योग येतील, त्या उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल. त्यामुळे त्याबद्दल मी या सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. एकीकडे पाहायला गेलं तर माढ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, परंतु पंढरपूरमध्ये 3 लोकप्रतिनिधी एकत्र आहे. राजू खरे असतील, बाबासाहेब देशमुख असतील, समाधान अवतडे असतील व माजी आमदार प्रशांत परिचारक असतील, यांनी या गोष्टीला विरोध दाखवला आहे. तुम्हाला याबद्दल कसं वाटतंय? तो सुरुवातीला त्यांनी पहिल्यांदा विरोध दाखवला होता, त्यांचे कोर्टामध्ये वगैरे सगळं मॅटर गेलेलं होतं. आणि सांगायचा उद्देश म्हणजे एवढाच आहे की सुरुवातीला त्यांना त्याचं महत्त्व कळलं नाही, पण आम्ही त्या निर्णयाचं आमच्या इथे झाल्यामुळे बद्दल स्वागत करतो. शेवटी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता, त्यांचे काही अडीअडचणी असतील, पण आमच्या इथला जो सुकर मार्ग आहे आम्ही सगळ्या लोकांनी मुख्यमंत्री साहेबाचं स्वागतच केलेलं. आपण तुम्ही बघता जसं आम्ही जल्लोष केलेला आहे, पेढे वाटून, फटाके उडवून. निश्चितच आम्ही त्या निर्णयाचं पूर्णपणे स्वागत करतो. माझ्यासोबत शेतकरी बांधव आहेत. आपण शेतकरी बांधवांकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की शक्तीपीठ महामार्ग माढ्यातून गेलाय. तुमची प्रतिक्रिया काय? शक्तीपीठ महामार्ग माढ्यातून गेलाय त्याबद्दल आम्ही अभिजित पाटील आमदार यांचे मनापासून स्वागत करत आहोत. हा भाग पूर्व भाग हा पहिल्यापासून विकसित राहिलेला आहे. आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ज्यावेळेस पवार साहेब भेटायला गेलते तर अमेरिकेचा विकास हा रस्ते सुधारल्यामुळे झालेला आहे असं त्यावेळेस बोलले होते. तर रस्ता हा माढ्यातून जाणार आहे आणि माढ्याचा हा विकास होणार आहे हे 100% खरं आहे. तर आम्ही पूरग्रस्त गावातून आलेलो आहोत. आम्ही मध्ये पूर आला होता दारपळ या 14 गावामध्ये. फडणवीस साहेबांनी दारपळ सिना गावाला भेट दिली होती. त्यावेळेस आबांनी फडणवीस साहेबांना हा विषय गाडीत पालकमंत्र्यांसोबत बोललेले होते. त्या मार्गाची तुम्ही चाचणी करा, तिकडून वाहतूक कमी आहे आणि या मार्गाची वाहतूक जास्त आहे असं आबांनी त्यावेळेस फडणवीस साहेबांना दर्शवलं होतं. आणि हाच मुद्दा आबांनी विधान भवनात मांडला. त्याच्यावर सकारात्मक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली ते आम्ही पाहिलं. हे याचं खूप महत्त्व माढा तालुक्यासाठी होणार आहे आणि मनापासून अभिजित पाटील आमदार यांचे आम्ही स्वागत करू. जसे तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला होता की तिकडल्या आमदारांनी जो विरोध केलाय इथल्या रस्त्यासाठी, सांगायचं गेलं तर तसं तो जो पहिला जो मार्ग आहे त्याला त्यांनी तो पॅरलल शक्तीपीठ होता आणि इथून केल्यामुळे जेणेकरून शासनाचेही पैसे वाचतील आणि हा रस्ता कमी खर्चामध्ये आणि तिथल्यापेक्षा कॉस्ट कमी ह्याच्यामध्ये लवकरात लवकर हा होईल. आणि तिथे कसे जास्त करून बागायती क्षेत्र आहेत, इथे आमच्या इथे कोरडवाहू क्षेत्र आहेत, त्याच्यामुळे हा एक जो दुरी आहे दरम्यान हा एक फरक आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जो हा निर्णय घेतला आहे त्याचा आम्ही निश्चितच पूर्णपणे सगळे माढा तालुक्याच्या वतीने आम्ही स्वागत करू.
धन्यवाद. माझ्यासोबत शेतकरी बांधव व माढा तालुक्यातील ग्रामस्थ आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची प्रतिक्रिया नेमकं काय आहे याच्याबद्दल. हा शक्तीपीठ मार्ग जो आहे अविकसित भागातून जात आहे त्याबद्दल आमदार साहेबाचं आणि पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं प्रथम आभारी आहे आणि त्यांचं अभिनंदन आहे. कारण ह्या भागातून दळणवळण नसल्यामुळं अविकसित राहिलं आहे आणि व्यावसायिक MIDC नसल्यामुळं ह्या भागातील लोक अनेक बाहेर कुटुंब बाहेर जगाला जातात आणि हा मार्ग झाल्यानंतर अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यातून लोक जी बाहेरगावी जाणार आहेत ती थांबणार आहे. एवढंच बोलतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. शहरातील व्यापारी वर्ग आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नवीन बदलामध्ये आणि जो मार्गामध्ये बदल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना काय फायदा होऊ शकेल. मी एक व्यापारी म्हणून सांगतो की हा जो मार्ग आहे आणि त्याला बऱ्याच शेतकऱ्यांनी विरोध केला, तर तो जो मार्ग आहे तो अतिशय म्हणजे जिथं विकासापासून वंचित आहे तिथून नेलेला आहे आणि सगळी जवळजवळ जेवढी देवस्थान आहेत तेवढं जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळं आमच्या माड्याला निश्चितपणे ह्याचा फार मोठा फायदा होणार आहे. भविष्यात MIDC असेल, जो बिझनेस आहे आवक जावक असेल, दळणवळण निश्चितपणे वाढणार आहे. तर या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि आमचे दमदार आमदार अभिजित आबा यांचं मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो या निर्णयाचं. बराच युवा वर्ग टेंभुर्णी, पुणे, मुंबई या ठिकाणी कामाला जातो. तो या ठिकाणी जर हा महामार्ग झाला तर निश्चितच नवीन रोजगार निर्मिती होईल आणि आमचा युवा वर्ग इथेच स्थिरावेल आणि इथला विकास होईल. त्यामुळे आमच्या भागाचा पूर्ण विकास होईल. त्यामुळे आम्ही या मार्गाचं सर्वजण स्वागत करतो आणि आमदार साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं सुद्धा आम्ही या निर्णयाचं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आमदार अभिजित आबा हे आमदार आहेत परंतु सत्तेकडे नाहीत. परंतु सत्तेमध्ये नसताना सुद्धा आणि ते माढा तालुक्याचे नसताना सुद्धा त्यांनी हा प्रश्न विरोधी पक्षात असताना सुद्धा मार्गी लावला. त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचं कौतुक करतो आणि दुसऱ्यांदा कौतुक मुख्यमंत्र्याचं करतो. कारण मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या बाकावर बसणाऱ्या आमदारांच्या शब्दाला किंमत दिली आणि जी किंमत आणि जी हिंमत आजपर्यंत 30-35 वर्ष आमचा वापर ज्या ज्या आमदारांनी करून घेतला त्यांनी कुणीही ती हिंमत केलेली नाही, ती आबांनी केली. त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आबांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी जो प्रकल्प उभा केलेला, ज्या प्रकल्पाला त्यांनी मान्यता दिली त्या मार्गाबद्दल वगैरे मला जास्त सांगता येणार नाही, पण त्यांनी जो केलेला आहे तो कौतुकास्पद आहे. पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. आमदारांनी विरोध केलेला आहे की हा शक्तीपीठ हा तिकडून जावं, तर त्याच्यामध्ये काय बदल झाला तर तुमची काय भूमिका असणार आहे. आमची भूमिका आम्ही उठाव करणार ना त्यावेळेला संपूर्ण माडेकर. कारण का सगळं जर पंढरपूरलाच म्हणलं तर मग माड्यानं काय केलंय. त्यासाठी एका ऍक्टिव्ह आमदारला, एका कार्यशील आमदारांना आम्ही पाठिंबा देणार आणि माड्यामधून आम्ही कमीत कमी बाकीचे जेवढे असतील त्यांच्याबरोबर आमचा पक्ष त्यांच्याबरोबर राहील.